या सेंड मी सम मोर ऑप्शन्स नो. हो कॉस्ट्युम्स मध्ये मला आणखीन ऑप्शन्स हवे जस्ट इन केस. ओके हो करात मला ते सेंड. या ओके कूल बाय. आणि यू लिसन, उद्या फोटोशूट मध्ये मला तुझी नाटकं नको आहेत. ओके रोहनच्या आणि त्याच्या फॅमिलीला परत काही वाईट बोललास ना तर मी तुला. डॉल रिलॅक्स अँड ट्रस्ट मी, तो काहीही बोलणार नाहीये. तो फक्त तुझ्याबरोबर येतोय कारण तू एकटी जातेस ना. सो इज विथ यू बस दॅट्स इट. ऍक्च्युली मॉम त्याची काही गरज नाहीये कारण लग्नानंतर मी तिथे एकटीच राहणार आहे ना. तिथे कुठे असणार आहे अंशुमन. हो पण ते लग्नानंतर ना बाळा, आता लग्न नाही झालंय. एखादी मुलगी नवऱ्या मुलाच्या घरी राहणं बरं दिसतं का? ते लोक काय म्हणतील की मुलगी लहान आहे पण घरातल्यांना काही वाटत नाही. प्लीज ना डॉल, सोडून दे ना आता. आदिराव आय प्रॉमिस मी यावेळी कोणाला काही बोलणार नाही. लास्ट टाइम माझी चूक झाली त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. ओके ओके फाईन फाईन व्हॉट एव्हर. पण दिस इज युअर लास्ट वॉर्निंग. ओके डोंट वरी, मी करतो सगळं मॅनेज. अधीराची पाठ सोडू नकोस. तू सरपोतदारांकडे बघ, मी इकडचं बघते. येस मॉम. हा बोला. हा निघालात का? निघतेच आहे. शार्प 11 वाजता पोहोचा प्लीज. ओके. हे बघा कारण पुढच्या माझ्या मीटिंग सगळ्या ठरल्या आहेत. शेड्यूल टाईट आहे. मी 2-3 फोटो काढणार आणि लगेच सटकणार. त्यामुळे प्लीज कृपा करा आणि वेळेत या. मी ओके म्हणाले ना, मग मी निघते आणि पोचीन थोड्या वेळात. इथे माझी फराळाची तयारी सुद्धा सुरू आहे. फराळ काय 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 बनवतात तुमच्याकडे फराळ? अरे बापरे, हे सांगताना वेळ जाईल की नाही माझा. हा ठीक आहे, वेळेत या. मी गाडी पाठवू का हवं तर? काही गाडी पाठवायची गरज नाहीये, त्याच्याशिवाय मी वेळेत पोहोचू शकते. हा ठीक आहे या. आनंदी हा ऐक ना, तू सांगितले ना चण्याची डाळ दळायला? हो दिली हा गिरणीमध्ये. आणि रवा सांगितली होतीस ना, बस तसंच सांगितलंय. लाडू मी करायचे का तू करतेस? नाही नाही, मी आल्यावर करेन. नक्की ना? हो या. बरं बाबा तुम्ही ऐका ना, बाहेर गेलात तर प्लीज नारळ घेऊन याल. हो, कारण ओल्या नारळाच्या करंज्या करायला सारण कमी पडायला नको. नंदू, या घरातलं हे तुझं शेवटचं वर्ष नाही का? पुढच्या वर्षीपासून तू या घरामध्ये नसणार फराळ बनवण्यासाठी. दरवर्षी आपण प्रत्येक दिवाळीला हीच अपेक्षा करायचो की नाही? या वर्षीची दिवाळी स्वानंदीची या घरची शेवटची दिवाळी असू दे, हो की नाही? खरं आहे तुझं, पण आता ते सगळं खरं होतंय. नंदू बरोबर माझ्या या घराचं घरपणच जाणार आहे. बाबा प्लीज असं काहीतरी नका बोलू. मला एक तर ना फराळ बनवताना हे असे इमोशन्स नाही आवडत. मी छान मूडमध्ये करते की नाही. आणि अधीरा येते ना आता घरी, आणि मी काही सोडून जात नाहीये तुम्हाला. कोणी आलं तरी फराळ मीच बनवणार इथे येऊन दरवर्षी. खरंय तुझं. जगात ही जीत आहे का ही? चालायचंच. कर. समर तू रेडी आहेस ना? कधीच. आणि स्वानंदी आली ना? माहित नाही, आले असतील. अरे म्हणजे मग गाडी पाठवू का त्यांच्यासाठी? नाही. का? मी त्याला विचारलं गाडी पाठवू का, तर नाही म्हणाले. स्वाभिमान आड आला. माझ्या वेळेपेक्षा त्यांचा स्वाभिमान जास्त त्यांना महत्वाचा. म्हणजे त्या उशीर आल्या तरी चालतील, मी आपलं बसून राहायचं त्यांची वाट बघत. आता काय झालंय? ऍटिट्यूड. मला म्हटलं गरज नाही, वेळेत पोहोचेन. आता बघू 11 पर्यंत जर त्या आल्या नाहीत ना, मी निघून जाणार. माझं काम महत्वाचं, बसतील एकट्या फोटोशूट कर. ऐक ना प्लीज समर, प्लीज असं करू नकोस. प्री वेडिंग फोटोशूट त्यांच्या एकटीचं नाहीये. त्यांचं ते बघतील. माझी वेळ झाली की मी निघून जाणार. तू ऑफिस मध्ये फोन कर आणि पुढची मीटिंग लाईन अप कर. चल. नंदुड्या, झालीस का तयार? हो बाबा, ऑलमोस्ट.
अरे वा, छान दिसतेस हा. फोटो चांगला काढ बर का. अहो बाबा, ती फोटो नाही काढणार आहे, तिचे फोटो काढणार आहेत तिथे. आमच्या वेळी ना तुला सांगतो रोहन, म्हणजे लग्न या एका समारंभातच फोटो काढले जायचे आणि तेही ठरलेले बरं का. मागं फुलांचे डेकोरेशन, गुलाबाची फुलं. तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये पाहिलेत आम्ही. तसे फोटो असले ना की लग्न झालं असं वाटायचं. आता ते तुमचं प्री वेडिंग का काय म्हणतात ना, ते आमच्याकडे नव्हतं ग. हा म्हणजे खरं तर काय गरज आहे याची मलाही नाही कळत. ताई, हे बघ, आम्हाला कळतंय तुला कसं वाटतंय, पण अगं तू तिथे जाऊन छान फोटोज काढ. ओके, ऑल द बेस्ट, यू कॅन डू इट. थँक्यू. पण मला इन जनरल जरा टेन्शन आलंय. हे असं फोटोशूट वगैरे मी कधी केलं नाही अरे आयुष्यात. ताई, तुला टेन्शन घ्यायला काय झालंय? तुम्ही, तुला खूप मजा येईल. फक्त असं सिरियस चेहरा करू नकोस. हसून दाखव जरा मला. करेक्ट. हा म्हणजे अजून जर मनापासून असलीस ना तर अजून छान वाटेल. हो की नाही बाबा? ते होणारच आहे ना, म्हणजे जीजू भेटल्यावर होईलच ना आय गेस. ओ सोश, फटके दे. कशाला आज नो. अगं ताई, मी कधीच तुला सांगतोय, तू नर्वस का होतेस? आणि मला सांग, तूच सांगतेस ना लग्नाची प्रोसेस एन्जॉय करायची असते, मग कर ना एन्जॉय. हा लिप ग्लॉस लाव, अजून सुंदर. हे सोश, नाही, ही जी काय काळ्या पाण्याची शिक्षा दिली आहेस ना तू, ती पुरे आता. अरे पण हे ट्रेंडिंग आहे ना, तू हात नको लावूस त्याला. अगं ते हुळहुळत आहे असं चेहऱ्यावर. इथे बघा जरा, फोटो वगैरे चांगले येतीलच. समरराव छानच दिसतात. तू फक्त फराळाचं बघ, तो व्यवस्थित कर. प्रमाण वगैरे चुकू नको काय. म्हणता अगं दरवर्षी फराळ तीच करते, तिला काय प्रमाण शिकवतेस तू? हाय हाय. गाईस, हाय. तू किती छान दिसतेस. तू पण. यू लुकिंग सो प्रिटी. आणि हे काय, एवढ्या मोठ्या बॅग मध्ये काय घेऊन चाललीस एवढं रो? अगं ते थोडं फराळासाठीचं सामान घेतलंय. म्हणजे करंजीची चिरणी, नंतर पोलपाट लाटणं. म्हणजे आय नो तुमच्याकडे असणार आहे हे सगळं, पण ते पोलपाट लाटणं जरा स्वतःच्या सवयीचं असलं तर बरं पडतं ना, म्हणून. काहीच गरज नव्हती. अगं घरी स्टाफ असणार आहे, ते सगळं फराळ करणार आहेत. तू फक्त तिथे जायचं आणि बिंदास फोटोशूट करायचं, फक्त पोजेस द्यायचे. बापरे, फराळ एवढा कठीण कधीच वाटला नव्हता ग मला. नको राहू दे, मला चला आधार होईल या गोष्टींचा. अगं तू घामाघूम झाल्यावर तुला असे फोटोज हवेत का? नको ना, तू फ्रेश दिसली पाहिजे. ओके, तू काही करू नकोस प्लीज. तू फक्त तिथे जा आणि पिंट्या दादावर मस्त फोटो सेशन कर.